येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पंढरपूरला जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी दुपारी वाखरी स्थळाची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, झेडपीचे सीईओ कुशल जैन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वाखरी तळावर खूप मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. मात्र जिल्हा प्रशासनाच्या 2 दिवसात इथं मुरमीकरण आणि खडीकरण करून वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या. त्याबद्दल जिल्हाधिकारी तसंच झेडपीचे सीईओ यांचं पालकमंत्र्यांनी कौतुक केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीसाठी विविध सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. पंढरपूरला जागतिक तीर्थक्षेत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आम्ही त्या दिशेनं काम करत आहोत, असं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. पंढरीची नगरी आता एक ग्लोबल तीर्थक्षेत्र म्हणून पुढे येत असताना जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. तेव्हा इथली जनता वारकरी प्रचंड मोठं प्रेम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर करते. चंद्रभागेत आणखी दुसरा पूल बांधून घाट विकसित केले जातील. चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेकडे आम्ही खूप लक्ष दिल्याचं त्यांनी सांगितलं. जर्मन हँगर मंडप, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता याकडे शासन, प्रशासन, पंढरपूर नगरपालिका विशेष काम करत असल्याबद्दल सर्व टीमचं त्यांनी अभिनंदन करून वारीच्या शुभेच्छा दिल्या. खास करून कलेक्टर महोदय असतील, सीईओ असतील, आणि खास करून आता पीडब्ल्यूडीच्या एसींचं मी मनापासून कौतुक करेन की त्यांनी खूप मोठं काम आता केलं. टार्गेट होतं की आम्हाला 3 दिवसात हे सगळं काम करायचं होतं. त्यांनी 3 दिवसाच्या आत सगळी व्यवस्था उभी केली. मुख्यमंत्र्यांचा उद्या वाढदिवस. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अधिकाधिक चांगली कामं व्हावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपुरात येऊन वारकऱ्यांसमवेत चालून करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन. सोलापुरात जिल्हा परिषद समोरील पूनम गेट इथं विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी केलं छत्री आंदोलन. सोलापुरात शहरातील नाले सफाई कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखालील आयुक्त सचिन ओंबासे यांनी स्थापन केली चौकशी समिती. 15 दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश. माऊलींच्या पालखीचं माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा इथं पार पडलं दुसरं गोल रिंगण. पालखी आज वेळापूर इथं असणार मुक्कामी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठीची रांग पोहोचली गोपाळपूरच्या पुलापर्यंत. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्यांशी साधला संवाद. वृद्ध वारकऱ्यांची केली विचारपूस. संत तुकाराम महाराजांची पालखी आज बोरगाव इथं असणार मुक्कामी. लोकशाहीत शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला घटनात्मक अधिकार आहे, मात्र हिंसाचार आणि विनापरवानगी आंदोलनं कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. नाशिक ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत. 82 किलो ड्रग्ज आणि 12.5 लाख रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइडग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222.
नागपूर जिल्ह्यातील 28 दिव्यांग व्यक्तींना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 3 चाकी ई बाईकचं वितरण. या बाईकमुळे दिव्यांगांना रोजगाराचा पर्याय होणार उपलब्ध. शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेता महिलेवर तरुणीनं चाकूनं वार करत केली हत्या. या प्रकरणी 2 तरुणी पोलिसांच्या ताब्यात. 2026-27 साठी राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यात 5 कोटी निधी मिळणार. कॅबिनेट बैठकीत निर्णय. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम सुरू. ज्ञान भारत उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं सुनेत्रा पवार यांचं आवाहन. हस्तलिखितांची मोबाईल ॲपवर नोंदणी करण्याचं आवाहन. दुसऱ्या दिवशीही आंदोलक जंतर मंतरवर एकवटले. लाठीचार्जनंतरही आंदोलनस्थळी गर्दी वाढली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे न हटण्याचा आंदोलकांचा निर्धार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार संवेदनशील. पेपरफुटी प्रकरणी राजकारण होऊ नये. पंतप्रधानांचे नवी दिल्लीतील संसदीय बैठकीत प्रतिपादन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशीही गदारोळ. नीट परीक्षा पेपरफुटीवरून गदारोळ. विरोधकांची आक्रमक भूमिका. सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचं दिल्ली हायकोर्टाचे आदेश. रुग्णालयात डॉक्टरांचे विशेष पॅनल बनवण्याचे कोर्टाचे आदेश. उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार. जंतर मंतरला जाऊन उद्धव ठाकरे आंदोलनाला देणार पाठिंबा.